जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासात केलं गजाआड. शेवगाव पोलीस स्टेशनची कामगिरी. दिनांक 15 मार्च रोजी आरोपी सुरेश भारत कापसे याने त्याच्या साथीदाराने गणेश कापसे याच्यावर गावठी कट्ट्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी मारून जखमी केलं होतं. या संदर्भात गणेश कापसेच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 219 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी भारत कापसे याला अंतरवाली परिसरातून अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात सुरेश कापसेला मुंडे चौक बोधेगाव येथे आरोपी नितीन काकडे, संग्राम काकडे, दत्तात्रय तहकीक आणि राजू बागवान यांनी लोखंडी गजाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सुरेश कापसेच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 218 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय तहकीक याला ताब्यात घेण्यात आले. 2 परस्पर विरुद्ध गुन्ह्यातील आरोपींना 24 तासात जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष मुटकुळे, रामहरी खेडकर, बाजीराव सानप, आजीनाथ कोठाळे, प्रवीण महाले, राजू ससाने, रवींद्र कर्डिले, ईश्वर गर्जे, सोमीनाथ बांगर यांच्यासह शेवगाव पोलिसांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.